मागणीचे प्रकार. मागणीचे एकूण 3 प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. मागील लेक्चरला आपण मागणी म्हणजे काय, मागणीची संकल्पना काय आहे या संदर्भात माहिती घेतली. मागणी म्हणजे एखाद्या वस्तूला जर मागणी निर्माण व्हायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 3 अटी त्या ठिकाणी पूर्ण कराव्या लागतात. वस्तू खरेदी करण्याची इच्छा, त्यासाठी आवश्यक असणारे पैशाचे पाठबळ आणि तो पैसा खर्च करण्याची तयारी. या गोष्टी जर पूर्ण झाल्या, या 3 अटी जर पूर्ण झाल्या तर त्या वस्तूला त्या ठिकाणी मागणी निर्माण होत असते. म्हणजे इच्छा आणि मागणी या दोन्हीमध्ये फरक काय आहे हे आपण मागच्या तासाला जाणून घेतलेलं आहे. या लेक्चरला आपण मागणीचे प्रकार काय आहेत आणि मागणीवरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत या संदर्भात माहिती करून घेणार आहोत. मागणीचे एकूण 3 प्रकार पाहावयास मिळतात. संयुक्त मागणी, संमिश्र मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी. पहिला जो प्रकार आहे संयुक्त मागणी, म्हणजे एखादी गरज भागवण्यासाठी, म्हणजे एक गरज आहे, मानवाची एखादी गरज आहे, ती गरज भागवण्यासाठी जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंची मागणी एकत्रित करावी लागते. वस्तू वेगवेगळ्या असतात परंतु त्यांची मागणी एकत्रित करावी लागते, तेव्हा अशा मागणीला संयुक्त मागणी असे म्हणतात. समजा आपली चहाची गरज आहे. चहाची गरज भागवण्यासाठी काय काय लागणार आहे? दूध आहे, साखर आहे, चहापूड आहे. या सगळ्यांची मागणी एकाच वेळी आहे, ती संयुक्त मागणी. आता तुमच्या लिहिण्याची गरज आहे, मग लिहिण्याची गरज भागवण्यासाठी काय लागणार? पेन आहे, शाई आहे, यांची मागणी. म्हणजे व्यक्तीची एक गरज आहे, गरज एक, आणि ती पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी अनेक वस्तूंची एकत्रित मागणी करावी लागते. अशा वेळेला अशा मागणीला संयुक्त मागणी असे म्हणतात. म्हणजे एका वस्तूचा उपयोग करून गरज आपल्याला भागवता येत नाही. म्हणजे आपली चहाची गरज आहे, त्यावेळी फक्त चहापूड मागवून चालणार नाही, तर दूध आहे, चहापूड आहे, साखर आहे, या सगळ्यांची मागणी आपल्याला एकत्रित करावी लागते. म्हणजे संयुक्त मागणी म्हणजेच काय? एखादी गरज भागवण्यासाठी ज्यावेळी एकापेक्षा अधिक वस्तूंची मागणी एकत्रित करावी लागते अशा मागणीला संयुक्त मागणी असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे संमिश्र मागणी. संयुक्त मागणी आणि संमिश्र मागणी याच्यामध्ये महत्त्वाचा फरक काय आहे? तर संयुक्त मागणीमध्ये एक गरज आणि अधिक वस्तूंची मागणी करावी लागते, परंतु संमिश्र मागणीमध्ये काय आहे? एकच वस्तू आहे परंतु अनेक गरजा त्या वस्तूच्या सहाय्याने भागवल्या जातात, पूर्ण केल्या जातात. म्हणजे एकच वस्तू विविध प्रकारच्या कार्यासाठी जेव्हा वापरता येते तेव्हा त्या वस्तूला असणारी मागणी ही कशी असते? संमिश्र मागणी असते. म्हणजे एकच वस्तू आहे आणि ती वेगवेगळ्या कारणासाठी, वेगवेगळ्या कार्यासाठी आपल्याला ती वस्तू वापरता येते. आता या ठिकाणी उदाहरणार्थ घ्या, विजेची मागणी. आपण विजेची मागणी कशासाठी करतो? तर घरामध्ये प्रकाशासाठी करतो, टी व्ही चालवण्यासाठी, पंखे चालवण्यासाठी, त्याचबरोबर उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी. म्हणजे एकच वस्तू आहे, वीज ही एक वस्तू झाली परंतु ती वस्तू विविध उपयोगांसाठी वापरली जात असते. फरक लक्षात घ्या. संयुक्त मागणीमध्ये काय आहे? एक गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी. आणि संमिश्र मागणीमध्ये काय आहे? एक वस्तू आहे आणि ती वस्तू अनेक गरजा भागवते. म्हणजे संमिश्र मागणीमध्ये एखादीच वस्तू आहे, ती वस्तू आपल्याला अनेक गरजांसाठी वापरता येते. अशा वेळी या वस्तूला असणारी मागणी ही संमिश्र मागणी असते. आणि संयुक्त मागणी म्हणजे काय आहे? तर त्या ठिकाणी एक गरज भागवण्यासाठी एकाच वेळी अनेक वस्तूंची आपण एकत्रित मागणी करत असतो. तिसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष मागणी. आता काही वस्तूंच्या उत्पादनासाठी इतर वस्तूंची मागणी केली जाते, त्यावेळी त्याला अप्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. आता समजा ग्राहकाची कापडाची गरज आहे, आपण ड्रेस खरेदीला जाणार आहोत, ड्रेसची मागणी आपण केलेली आहे, परंतु ज्यावेळी ड्रेसची मागणी करतो तर ते कापड तयार करण्यासाठी इतर वस्तू लागलेल्या आहेत. कापूस लागलेला आहे, कापड तयार करण्याचे यंत्र लागलेले आहेत, शिलाई मशीन्स लागलेले आहेत, रंग देण्याचे मशीन्स लागलेले आहेत, रंग लागलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आपण ज्या कापडाची मागणी करतो त्यावेळी ॲटोमॅटिकली ह्या सगळ्या वस्तूंची मागणी त्या ठिकाणी होत असते. कापसाची मागणी येते, तयार मशिनरीची मागणी येते, शिलाई मशीनची मागणी येते. म्हणजे ह्या सगळ्यांची मागणी आपण अप्रत्यक्षरित्या करत असतो. म्हणजे आपण मागणी केली कापडाची, परंतु ते कापड तयार करण्यासाठी जे काय लागत आहे ते त्या ठिकाणी सगळ्या वस्तूंची त्या ठिकाणी मागणी ऑटोमॅटिकली होत असते. समजा आपली गरज आहे, साखरेची गरज आहे. साखरेची गरज आहे, ज्यावेळी आपण साखरेची मागणी करतो त्यावेळी काय आहे? तर साखर तयार करण्यासाठी लागणारं साखर कारखान्याच्या मशिनरीज आहेत, ऊस आहे,
वाहतूक आहे, ह्या सगळ्या वस्तूंची मागणी अप्रत्यक्षरित्या आपण या ठिकाणी करत असतो. म्हणजे संयुक्त मागणीमध्ये काय आहे, तर एक गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी. संमिश्र मागणीमध्ये एक वस्तू आहे, ती वस्तू अनेक गरजांसाठी वापरली जाते. आणि अप्रत्यक्ष मागणी म्हणजे एखाद्या वस्तूची ज्यावेळी आपण मागणी करतो, त्यावेळी त्या वस्तूसाठी आवश्यक असणाऱ्या इतर वस्तूची सुद्धा आपण अप्रत्यक्षरित्या मागणी करत असतो. अशा पद्धतीने हे मागणीचे एकूण 3 प्रकार आहेत. आता मागणीवरती परिणाम करणारे घटक काय आहेत, म्हणजे मागणीवरती कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो, मागणीमध्ये वाढ किंवा घट घडून आणणारे काही घटक आहेत. आता पहिला घटक आहे हवामान. हवामानावरती बऱ्याच गोष्टींची मागणी वाढणे किंवा कमी होणे आवश्यक असते. आता आपला जे हवामान आहे, ऋतू जे आहेत, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, या 3 ऋतूमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या वस्तूंची मागणीमध्ये वाढ होणे घट होणे अवलंबून असते. पावसाळ्याचा विचार केला तर पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने छत्री, रेनकोट यांची मागणी वाढते, परंतु याच वस्तूंची हिवाळ्यामध्ये मागणी कमी असते. म्हणजे छत्री, रेनकोट यांची मागणी पावसाळ्यामध्ये जास्त, इतर ऋतूमध्ये कमी असते. हिवाळ्यामध्ये स्वेटर्सची मागणी जास्त असते, तर इतर ऋतूमध्ये स्वेटर्सची मागणी नसते. आणि ज्यावेळी उन्हाळा येतो त्यावेळी थंड पेयांची मागणी वाढते. म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार, हवामानानुसार प्रत्येक वेगवेगळ्या वस्तूंच्या मागणीवरती त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणजे हवामान हा घटक देखील मागणीवरती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव पाडतो, मागणीमध्ये वाढ किंवा घट घडवून आणत असतो. दुसरा घटक आहे लोकसंख्या. देशातील लोकसंख्या वाढली तर काय होणार, मागणीमध्ये वाढ होणार. लोकसंख्या कमी झाली तर मागणीमध्ये घट होणार. लोकसंख्या वाढली म्हणजेच काय, ग्राहकांची मागणी वाढली. ग्राहकांची मागणी वाढली म्हणजेच त्यासाठी असणाऱ्या वस्तूंची मागणी वाढली आणि वस्तूंची मागणीमध्ये लोकसंख्या वाढीनुसार वाढ होत जाते. लोकसंख्या घटली तर मागणीमध्ये घट होत जाते. उत्पन्न, लोकांच्या उत्पन्नाचा, ग्राहकांच्या उत्पन्नाचा देखील मागणीवरती प्रभाव पडत असतो. ग्राहकांचे उत्पन्न वाढले तर साहजिकच ते ग्राहक बाजारपेठेमध्ये जाणार, वस्तूंची मागणी वाढणार. उत्पन्न कमी झाले तर मागणी कमी होते. आता आपण लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये बघितलं तर लोकांच्या उत्पन्नामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये घट झाली होती. बरेच लोक घरामध्ये होते. अशावेळी मागणी काय झाली, कमी झाली, मागणीमध्ये घट झालेली आहे. म्हणजे उत्पन्नाचा प्रभाव हा मागणीवरती मोठ्या प्रमाणामध्ये घडून येत असतो. चलन पुरवठा, अर्थव्यवस्थेमध्ये सरकार आणि मध्यवर्ती बँक यांच्यामार्फत जो चलन पुरवठा केला जातो, पैशाचा पुरवठा, नवीन नोटांची छपाई करून जो चलन पुरवठा केला जातो, त्याचा प्रभाव देखील मागणीवरती मोठ्या प्रमाणात होत असतो. ज्यावेळी चलन पुरवठा वाढतो, ज्यावेळी नवनवीन नोटांची छपाई केली जाते, त्यावेळी तो पैसा ग्राहकांच्या हातामध्ये येतो आणि त्यातून मागणीमध्ये वाढ होत जाते. चलन पुरवठा कमी झाला तर मागणीमध्ये सुद्धा घट होत असते. तर वस्तूंच्या किमतीचा प्रभाव देखील मागणीवरती पडत असतो. ज्यावेळी वस्तूंच्या किमती वाढतात त्यावेळी मागणी कमी होते, उलट परिणाम होतो. वस्तूंच्या किमती वाढल्या, मागणी कमी होते. वस्तूंच्या किमती कमी झाल्या तर मागणीमध्ये देखील वाढ होत असते. म्हणजे किमतीचा देखील मोठ्या प्रमाणावरती मागणीवरती परिणाम घडून येत असतो. आता बचत, लोकांची बचत किती आहे, म्हणजे त्यांना मिळणारे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातील त्यांनी जास्तीत जास्त बचत करून ठेवली, खर्च केला नाही. मिळालेलं उत्पन्न आहे ते त्यांनी बचत करून ठेवले, बँकांच्यामध्ये ठेवले, तर काय होणार आहे, मागणी कमी होणार, कारण त्यांनी खर्च कमी केला. आणि जर बचत कमी केली म्हणजे खर्च जास्त केला तर मागणी वाढणार आहे. भविष्यकालीन अंदाज, म्हणजे भविष्य कालावधीमध्ये एखाद्या वस्तूची किंमत वाढणार आहे असं जर लक्षात आलं तर आत्ता आपण त्या वस्तूची मागणी करून साठा करून ठेवत असतो. म्हणजे एखादी वस्तू बाजारपेठेमध्ये वाढणार आहे. आता तुम्ही कांद्याच्या किमती, बाजारपेठेमध्ये कांद्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून येत असतात. तर समजा पुढच्या आठवड्यामध्ये कांद्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे असा अंदाज आला तर काय केलं जातं, या आठवड्यामध्ये प्रामुख्याने कांद्याची मागणी वाढतेने साठा करून ठेवला जातो. समजा भविष्य कालावधीमध्ये त्याच कांद्याची किंमत कमी होणार आहे असा अंदाज आला तर आत्ता त्या वस्तूची मागणी कमी केली जाते. म्हणजे भविष्यकालीच्या अंदाजावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागणी अवलंबून असते. उद्योगधंद्यांची स्थापना मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये झाली. देशामध्ये नवनवीन उद्योगधंदे मोठ्या प्रमाणामध्ये स्थापन झाले तर साहजिकच उत्पादन वाढेल. उत्पादन वाढल्यामुळे पुरवठा वाढून मागणीमध्ये वाढ होऊ शकते. आणि उद्योगधंदे कमी झाले तर, बंद पडले तर पुरवठाच होणार नाही, म्हणजे मागणी कमी होईल. म्हणजे उद्योगधंद्यांच्या निर्मितीवरती देखील मागणी अवलंबून असते. सरकारी धोरण,
सरकारच्या धोरणाचा देखील मोठ्या प्रमाणावरती परिणाम आहे तो मागणीवरती घडून येत असतो. तर सरकारचे धोरण काय आहे? समजा सरकारने टॅक्स वाढवले, लोकांच्यावरचे कर वाढवले, कराचे दर जर वाढवले तर काय होईल? तर लोकांच्या हातातील पैसा सरकारकडे जाईल टॅक्सच्या रूपाने, म्हणजे लोकांच्या हातामध्ये कमी पैसा येईल. कमी पैसा आला की साहजिकच मागणीमध्ये सुद्धा घट होणार आहे. म्हणजे सरकारच्या धोरणाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो परिणाम आहे तो मागणीवरती घडून येत असतो. आणि लोकांच्या सवयी, लोकांच्या आवडीनिवडी सवयी यामध्ये सातत्याने बदल होत आहे. पूर्वीचा कालखंड, आत्ताचा कालखंड आणि इथून पुढचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये लोकांच्या आवडीनिवडी सवयीमध्ये बदल होणार आहे. त्यानुसार मागणीमध्ये बदल घडून येत असतो. म्हणजे लोकांच्या ज्या सवयी आहेत, आवडीनिवडी आहेत त्याच्यामध्ये बदल झाला तर वस्तूच्या मागणीमध्ये देखील बदल घडून येणारा असतो. अशा पद्धतीने हे मागणीवरती परिणाम करणारे काही महत्त्वाचे घटक आहेत.